ग्रुप बी 2024 प्रीचा जो कट ऑफ लागलेला होता तो 62.5 होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांना 65, 70, 75 अशा रेंजमध्ये मार्क त्यावर्षी पडलेले होते. पण मेन्सला जाताना या विद्यार्थ्यांचा हाच परफॉर्मन्स मेंटेन राहिला का? तर नाही. याचं मेन कारण काय आहे? तर बघा, एक गोड गैरसमज की जो प्रीचा जीएस आहे आणि जो मेन्सचा जीएसचा पेपर आहे तो इक्वल आहे. पण असं आहे का? तर नाही. याच्यात बघा, जो जनरल सायन्स आहे तो मेन्सला जाताना काय होतो? सायन्स अँड टेक होतो. मॅथ्स रिझनिंगची डेप्थ तर वाढतेच, पण डेटा इंटरप्रिटेशन सारखा नवीन चॅप्टर इंट्रोड्यूस होतो आणि इतरही जीएसची जी आयोगाची काठिण्य पातळी आहे ती वाढलेली दिसते. मग आपण ह्याला टॅकल कसं करू शकतो? तर बघा, प्रीच्या आधी आपला मेन्सचा अभ्यास झालेला पाहिजे. याचसाठी शाश्वत अकॅडमीनी प्रबोधन ही बॅच लॉन्च केलेली आहे. यात आपण आधी मेन्स पासून सुरुवात करणार आहोत आणि नंतर प्रीचा सिलेबस कव्हर करणार आहोत. थँक्यू.